कृष्ण हरे ओम राम कृष्ण हरे। श्री ज्ञानदेव वंदन। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। स्मरण तयाचे होता साचे चित्ती हर्षन मावे, म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे। अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून, जणी टाकावी तयावरून या काया कुरवंडून। आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप, सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप। ज्ञानेशाला नमिता झाला मी सद्गुरुला तोष, वरद हस्तमस्तकी ठेवूनी देई मज आदेश। श्री ज्ञानेश्वरी गौरव। श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा, बहुत सुकृते लाभली जगा। पावन करी अंतरंगा, अंग प्रत्यंगा जीवाचिया। भक्तिभावे करिता स्नान, निर्मल होय अंतःकरण। जीवासी परम समाधान, साक्षात दर्शन श्री शिवाचे। जीवा शिवाची होता भेटी, मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी। प्रकटे सोहम भाव प्रतीती, उरे शेवटी ज्ञप्ती मात्र। स्वामी स्वरूपानंद वंदन। नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा। आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा। चित्ती स्मरता वाचे वदता स्वामी स्वरूपानंद। आनंदाच्या उसळती लाटा होई परमानंद। परमदयाळा परमकृपाळा परमशांत स्नेहाळा। प्रियंवद कुळी अवतरे पावसी कैवल्याचा पुतळा। अहंकार सांडुनी धरावे पावन श्री गुरुचरण। श्री गुरुवरुनी टाकावी की काया कुरवंडून। नयन मनोहर स्वरूप सुंदर वारंवार पहावे। श्री गुरुनामी नित्य अंतरी निशिदिनी रंगुनी जावे। जसे अलंकापूर तसे ते पावस भूवैकुंठ। सोहम भावनांद तो तिथे स्वरूप शांती दूत। स्वरूपानंदा नमिता झाला प्रसन्न नारायण। प्रसन्न होता प्रसन्न चित्ता प्रसन्नता संपूर्ण। नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा। आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा। ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरण कमल चिन्मकरंदाय भक्तजनमानस निवासाय श्री रामचंद्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहम् पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदि वल्लभम्। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांतिः शांतिः शांतिः। अविनाशित तद्विद्धि येन सर्वमिदन्ततं विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति। श्रीमद अभंग ज्ञानेश्वरीच्या अभ्यास पारायणामध्ये आज आपण द्वितीय अध्यायाच्या तृतीय सत्रामध्ये प्रवेश करत आहोत। अर्जुन मोहग्रस्त झालेला आहे
आणि भगवंताला शरण गेल्यानंतर भगवंताने अर्जुनाला ज्या तत्वज्ञानाचा विचार सांगण्यास आरंभ केलेला आहे त्या विचाराचा आपण या ठिकाणी परामर्श घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. आत्मतत्व कसं आहे या संबंधामध्ये विचार करत असताना भगवंताने 17व्या श्लोकामध्ये अर्जुनाला असं सांगितलंय की ज्याने हे सर्व जगत व्यापलं आहे ते सत्तत्व अविनाशी आहे असे जाण, आणि कारण त्या अव्यय सत्तत्वाचा नाश कोणीही करू शकत नाही. विनाश आणि अविनाश अशी ही दोन पद आपल्याला पाहायला मिळतात. का अविनाशी? कोण अविनाशी आहे? तर ज्याचा विनाश होत नाही तो अविनाशी. मग नाशामध्ये काही प्रकार आहेत काय? वेदांत शास्त्रामध्ये असा प्रश्न निर्माण होतो. श्रीमद भगवद्गीतेवरती जशी ज्ञानेश्वरी ही टीका आहे तशा संस्कृत भाषेमधून अनेक टीका निर्माण झालेल्या आहेत, आणि त्यामध्ये शंकरानंदी नावाची एक टीका आहे, फार महत्वाची टीका आहे. या टीकेमध्ये या विनाशाचा विचार करत असताना 8 प्रकारचे नाश सांगितलेले आहेत. 8ही प्रकारचे नाश मी आता सांगणार नाही, परंतु 3 नाश प्रमुख आहेत आणि जे वेदांताने सांगितलेले आहेत त्यांचा विचार सांगतो. पहिला नाश असतो स्वतः नाश, दुसरा आहे परतः नाश आणि तिसरा आहे आश्रयाश्रित नाश. असे 3 प्रकारचे नाश प्रमुख सांगितले गेलेले आहेत. स्वतः नाश म्हणजे काय? तर कालमर्यादा परिसमाप्त झाल्यानंतर त्या वस्तूचा आपोआप होणारा जो नाश असतो त्याला स्वतः नाश असं म्हणतात. उदाहरणार्थ, आपण भाजी आणतो. आणलेली भाजी 2 दिवस 3 दिवस चांगली राहते, परंतु त्यानंतर ती भाजी विकृत होते, सडते. प्रश्न असा निर्माण होतो, भाजी सडावी याकरता कुणी प्रयत्न केला आहे काय? तर कुणी प्रयत्न न करताही भाजी सडते, आपोआप सडते. कारण की त्या भाजीला चांगलं राहण्याची काही विशिष्ट कालमर्यादा आहे, त्यानंतर ती भाजी आपोआप समाप्त होते. याला म्हणायचंय स्वतः नाश. यानंतर दुसरा नाशाचा प्रकार आहे त्याला म्हणतात परतः नाश. म्हणजे दुसऱ्याचा प्रयत्न कारणीभूत होऊन होणारा जो नाश आहे त्याला परतः नाश म्हणतात. उदाहरणार्थ, एकाने माठ आणला आणि त्यामध्ये पाणी ठेवत असे, थंड पाणी पिण्याकरता मिळत असे. एक दिवस त्या घरातील मुलगा धावत आला आणि त्या मुलाचा त्या माठाला धक्का लागला, माठ खाली पडला, फुटला, परिसमाप्त झाला, म्हणजे माठाचा नाश झाला. पण आता या ठिकाणी काय झालं की माठाचा नाश होण्याकरता त्या मुलाचा धक्का लागणे ही गोष्ट कारणीभूत ठरलेली आहे. भाजी ज्या वेळेला नष्ट झाली त्यावेळेला दुसऱ्याने कोणी नष्ट केलेली नाही, दुसऱ्याचा प्रयत्न ती भाजी नष्ट होण्याकरता कारणीभूत ठरला नाही. पण माठाचा विचार करत असताना तो घट जो आहे भाजीसारखा स्वतः नष्ट झालेला नाहीये, तर दुसऱ्याच्या प्रयत्नाने नष्ट झाला, म्हणून याला परतः नाश असं म्हटलं गेलेलं आहे. नाशाचे हे झाले 2 प्रकार, स्वतः नाश आणि परतः नाश. तिसरा नाशाचा प्रमुख प्रकार आहे त्याला म्हणतात आश्रयाश्रित नाश. म्हणजे एखादी वस्तू ज्या आश्रयाने राहत असते त्या आश्रयाचाच होणारा नाश, त्यामुळे होणारा जो नाश असतो त्याला आश्रयाश्रित नाश म्हणतात. याकरता संतांनी उदाहरण दिलेलं आहे, पडून गेली या भिंती चित्राची होय केवळ माती. एका व्यक्तीने सुंदर घर बांधलं आणि घरामध्ये एका भिंतीवरती सुंदर चित्र रेखाटलं, रंग उच्च प्रतीचे वापरले, चित्रकार चांगला बोलावला, त्याला कर्णावळही चांगली दिली आणि असं उत्तम चित्र रेखाटलेलं होतं. दुर्दैवाने 1-2 वर्षांमध्ये त्या भूखंडामध्ये भूकंप झाला आणि त्या भूकंपामध्ये ती भिंतच पडून गेली. आता मला विचारायचं आहे, भिंत जर पडली तर भिंतीच्या आश्रयाने असलेलं ते चित्र राहील काय? चित्र तर नष्ट होणार नव्हतं, चित्र चांगलं होतं, रंग चांगले होते, परंतु ते चित्र ज्या भिंतीच्या आश्रयाने आहे
ती भिंतच परिसमाप्त झाल्यामुळे, नष्ट झाल्यामुळे त्या भिंतीच्या आश्रयाला असलेलं चित्र नष्ट झालं. याला म्हणायचंय आश्रयाश्रित नाश. आणखी 5 नाश शंकरानंदांनी सांगितलेले आहेत. काही सावयव नाश असतात, काही निरवयव नाश असतात, काही जे आहे स्वरूपतः नाश होतो, काही वेळेला धर्मतः नाश होतो, काही वेळेला अवयवतः नाश होत असतो. असे अनेक नाशाचे प्रकार आहेत. परंतु कोणत्याही प्रकारचा नाश ज्याच्या ठिकाणी संभवत नाही त्याला म्हणायचंय अविनाशी. परमात्म्याचा जर आपण विचार केला तर ते सत तत्व असल्यामुळे, सत असल्यामुळे स्वतः नाश त्याच्या ठिकाणी नाहीये. बर, एकमेवा द्वितीयम ब्रह्म अशी स्थिती असल्यामुळे, त्या एका परमतत्वा वाचून अन्य कुणीही नसल्यामुळे, द्वितीय नसल्यामुळेच परतः नाश नाही. आणि ते परमतत्व कोणाच्या आश्रित नसून सर्व जगताला त्याचाच आश्रय असल्यामुळे आश्रयाश्रित नाशही त्या ठिकाणी नाहीये. म्हणून हा आत्मा जो आहे तो अविनाशी आहे. ते सत्तत्व अविनाशी आहे आणि याच सत्तत्वाने, आत्मस्वरूपाने सर्व जगत व्याप्त झालेलं आहे. आता या परमात्म्याची व्याप्ती कशी आहे तर ती 2 प्रकाराने व्याप्ती सांगितलेली आहे. अंतर्व्याप्ती आहे आणि बहिर्व्याप्ती पण आहे. पण ही अंतर्व्याप्ती आणि बहिर्व्याप्ती विशेष रूपाने आपल्याला पुढे तृतीय अध्यायामध्ये ऐकायला मिळणार आहे. या श्लोकावरती व्याख्यान करत असताना माऊली म्हणतात, देखे सारा सार विचारिता भ्रांती ते पाही असारता तरी सारते स्वभावता नित्य जाणे. या अविनाशी पदाचा विचार करत असताना माऊलींनी त्याला दिलेलं पद जे आहे ते नित्य असं पद दिलेलं आहे. भगवान अर्जुनाला म्हणतात, अरे असं पहा की सार आणि असार यांचा विचार केला असता जे असार आहे तो भ्रम आहे, अर्थात मिथ्या आहे, आणि जे सार आहे ते स्वभावतः नित्य आहे म्हणूनच सत्य आहे असं जाण. आता या ठिकाणी पुन्हा सत्य, असत्य आणि मिथ्या असे 3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. तर यामध्ये मिथ्या कशाला म्हणावं हा थोडासा विचार जो आहे हा आपण नंतर पाहणार आहोत. यापुढे विचार मांडतात की हा लोकत्रयाकारू तो जयाचा विस्तारू तेथे नाम वर्ण आकारू चिन्ह नाही. म्हणजे हा जो त्रैलोक्याचा आकार आहे तो ज्या माया विशिष्ट परमात्म्याचाच परिणाम आहे. म्हणजेच त्या परमात्म्याच्या ठिकाणी परमार्थतः भीष्म द्रोणादी नावे, ब्राह्मण क्षत्रियादी वर्ण, शुक्ल पीतादी रंग, शब्द स्पर्शादी गुण, उंच लहान स्थूल सूक्ष्म इत्यादी आकार आणि सत्य ज्ञान अनंतादी स्वरूप लक्षण किंवा सर्वज्ञ सर्वशक्तिमान सत्यकाम सत्यसंकल्प जगत्कारण इत्यादी तटस्थ लक्षण हे काहीच नाही. परमात्म्याचा विचार करत असताना 2 प्रकाराने विचार मांडलेला आहे, स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण. तर जे स्वरूप असूनच त्या परमात्म तत्वाला इतरांप्रश्न व्यावृत्त करणार आहे त्याला स्वरूप लक्षण म्हणतात. आणि जे स्वरूप नसताना, स्वरूपामध्ये अंतर्भूत नसताना त्या लक्ष्याला इतरांप्रश्न व्यावृत्त करणारा आहे त्याला तटस्थ लक्षण असं म्हणतात. परंतु या परमात्म स्वरूपाचा जर आपण विचार केला तर मुळामध्ये त्याच्या ठिकाणी स्वरूप लक्षणही नाहीये आणि तटस्थ लक्षणही नाहीये. हा जो काही त्रैलोक्याचा आकार वगैरे दिसतो तर हा माया विशिष्ट परमात्म्याचा परिणाम आहे. जे कूटस्थ चैतन्य आहे त्याच्या ठिकाणी कोणतंही लक्षण आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणून असं आहे की तो सर्वकाळ आहे, त्याला काल मर्यादा नाही. सर्वकाळ आहे म्हणून काल मर्यादा नाही, सर्व व्यापक आहे म्हणून त्या आत्मस्वरूपाला देश मर्यादा नाही आणि वस्तू मर्यादा नाही. जन्म मरणातीत अशा त्या अमर्याद तत्वाचा कुणी नाश केला तरी तो केव्हाही होत नाही. या ठिकाणी 4 प्रकारचे अभाव न्यायशास्त्राने सांगितलेले आहेत आणि वेदांताने 3 प्रकारचा परिच्छेद अर्थात मर्यादा सांगितलेले आहेत. थोडासा हा आपण विचार करा की या परमात्म्याचा नाश का होत नाही तर त्याला कालमर्यादा नाही. कालमर्यादा कुठे कुठे असते
तर ज्या ठिकाणी प्रागभाव आणि प्रध्वंसा भाव असतो त्या ठिकाणी कालमर्यादा असते. आता प्रागभाव आणि प्रध्वंसा भाव म्हणजे काय आहे, तर या संबंधाने विचार करत असताना न्यायशास्त्र सांगतं, उत्पत्ती हे पूर्वम कार्यस्य प्रागभाव. कोणतंही कार्य निर्माण होण्यापूर्वी त्या कार्याचा असलेला जो अभाव आहे त्याला प्रागभाव असं म्हणतात. उदाहरणार्थ घट निर्माण होण्यापूर्वी घटाचा असलेला अभाव त्याला प्रागभाव असं म्हणतात. घट निर्माण झाला, काही काळ टिकला, परंतु नंतर घट फुटल्या गेला, समाप्त झाला. मग घट समाप्तीनंतर, घट फुटल्यानंतर त्याचा होणारा जो अभाव आहे त्याला प्रध्वंसा भाव असं म्हणतात. थोडासा आपला विचार करा ना, जन्मापूर्वी आम्ही नव्हतो, आयुष्य काळामध्ये आमचं अस्तित्व आहे, म्हणजे देह स्वरूपाने मी म्हणतोय, आणि मृत्यू पावल्यानंतर या देह स्वरूपाने अस्तित्व राहणार नाहीये, म्हणजे या देहाला प्रागभावही आहे आणि प्रध्वंसा भावही आहे. मग प्रागभाव आणि प्रध्वंसा भाव या दोनही भावांनी काय दाखवलं आम्हाला, तर आमच्या ठिकाणी एक विशिष्ट कालमर्यादा दाखवली की अमुक एक व्यक्ती किती काळ होती, कुणी सांगेल 60 वर्ष होती, कुणी सांगेल 70 वर्ष, 100 वर्ष, म्हणजे जितके वर्ष आपण जगलो तितके वर्ष म्हणजे आपल्याला असलेली ही कालमर्यादाच नव्हे काय. मग अशी कालमर्यादा त्याच्या ठिकाणी नाही का, कारण की जो सर्वदा, जो सर्व काळ आहे म्हणजेच त्याला कालमर्यादा नाहीये. बर, त्यानंतर सर्व व्यापक आहे म्हणून त्याला देश मर्यादा नाहीये. देश मर्यादेचा विचार करत असताना सांगितलेला आहे अत्यंता भाव. ज्या ठिकाणी अत्यंता भाव असतो त्या ठिकाणी देश मर्यादा असते. उदाहरणाने सोपं करून सांगतो, आज आपण जर कदाचित पावसला असू, स्वामी महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये असू, तर आपण आपल्या घरी नाही. किंबहुना मी असं म्हणेन की कदाचित आपण शरीराने समाधी मंदिरात आहोत आणि मनाने घरी आहोत असं जर कोणी म्हणेल, असं जर कोणी विधान करेल तर एक वेळा ती मान्य करेल. परंतु शरीराने एकच वेळेला समाधी मंदिरातही आहे आणि घरी पण आहे असं कधी शक्य होईल काय, नाहीये. म्हणजे अर्थात काय झालं, आम्ही एका देशामध्ये एका भागामध्ये जर असू तर तद विरुद्ध तद विलक्षण दुसऱ्या भागामध्ये आम्ही नाही. म्हणजे एका भागात अस्तित्व आहे तर दुसऱ्या भागामध्ये आमचं अस्तित्व नाही, यालाच म्हणायचे देश मर्यादा, देश परिच्छेद. परंतु हा परमात्मा असा आहे की सर्व व्यापक आहे, अणुरेणूमध्ये तो व्याप्त आहे. अणोरणीयान महतो महीयान असं श्रुती मातेने केलेलं त्याचं वर्णन असल्यामुळे त्याला देश मर्यादा नाही. आणि तिसरं असतो तो वस्तू मर्यादा, वस्तू परिच्छेद, याला अन्योन्या भाव असं म्हटलं गेलेलं आहे. उदाहरणार्थ मोबाईल म्हणजे व्यासपीठ नव्हे, व्यासपीठ म्हणजे ज्ञानेश्वरी नव्हे. प्रत्येक वस्तूचा आपल्या स्वरूपाहून भिन्न दुसऱ्या वस्तूशी असलेला जो भेद आहे त्याला अन्योन्या भाव असं म्हणतात आणि यालाच वस्तू मर्यादा म्हणतात. परंतु हा परमात्माच सर्व स्वरूपाने नटलेला असल्यामुळे त्याच्या ठिकाणी वस्तू मर्यादा पण नाही. म्हणून ज्याच्या ठिकाणी काल मर्यादा नाही, देश मर्यादा नाही, वस्तू मर्यादा नाही, असा जो परमात्मा आहे त्या अमर्याद तत्वाचा कुणीही नाश केला तरी त्याचा नाश होत नाही. धनंजया तया आत्म्याचा निभ्रांत केली याही घात होत नाही. आणि म्हणून पुढे सांगतात मग नाश कुणाचा होतो. सामान्य गंमत अशी आहे की देह परिसमाप्त होतो, त्या देहाचा नाश होतो, परंतु आम्ही मात्र तो आत्म्याचाच नाश झाला असं मानतो. त्यामुळे मग आत्मा जर अविनाशी असेल, आत्म्याचा जर नाश होत नाही तर मग नाश कुणाचा होतो. मग आता सांगतात अंतवंत इमे देहा नित्यस्युक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्मात युद्धस्व भारत. की नित्य अविनाशी प्रत्यक्षादी प्रमाणांना विषय न होणाऱ्या शरीरधाऱ्या आत्म्याचे हे देह नाशिवंत आहे असं वेदशास्त्र संत यांनी सांगितलेलं आहे. म्हणून अर्जुना तू युद्ध कर. स्वामींनी सोप्या भाषेत सांगितलं, देह मात्र सर्व विनाशी स्वभावे म्हणून झुंजावे अर्जुना तू. आत्मा हा अविनाशी आहे, मग विनाशी जर काही असेल तर देह मात्र सर्व, सर्व देह जे आहेत हेच फक्त विनाशी आहेत.
आता सर्व देह म्हणत असताना मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत ज्या ज्या ठिकाणी देहत्व आहे, देहत्व जाती आहे, त्या त्या ठिकाणी विनाशित्व आहे हे आपल्याला लक्षात घेता येतं. बर य एनम व्यक्ती हंतारम यश्चैनम मन्यते हतम उभौ तौ न विजानेतो नायम हंती न हन्यते. आता जो आत्म्याला मारणारा समजतो आणि जो याला मरणारा मानतो ते दोघेही आत्म्याला विशेषत्वाने जाणत नाहीत, कारण आत्मा कोणाला मारतही नाही आणि कोणाकडून मारलाही जात नाही. आता कदाचित कुणाला असं वाटेल की एक आत्मा दुसऱ्या आत्म्याला मारतो, कारण की काय आहे या संबंधामध्ये खूप सुंदर विचार आहे. काही शास्त्रकारांचं मत असं आहे की परमात्मा हा एक आहे, परंतु जीवात्मा मात्र अनेक आहे. न्यायशास्त्राचं हे मत आहे की जीवस्तु प्रतिशरीरम भिन्न, जीवात्मे जे आहेत ते अनेक आहेत, अनंत आहेत. जितके देह आहेत तितके जीव आहेत, कारण की प्रत्येक देहामध्ये विभिन्न वेगवेगळा जीव मानला नाही तर फार मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणाले. काय अडचण निर्माण होऊ शकते तर सांख्यशास्त्रकारांनी त्याला काही उदाहरणं दिलेली आहेत. सर्व देहांमध्ये जर एकच आत्मा मानला तर एक सुखी झाला तर सगळे सुखी झाले पाहिजे, एक दुःखी झाला तर सगळे दुःखी झाले पाहिजे. मी फक्त पूर्व पक्ष मानतोय, शंका मानतोय, मी याचं उत्तर आता देणार नाहीये. परंतु बघा ही अतिप्रसक्ती या ठिकाणी होण्याची संभावना आहे की नाहीये. सर्व देहांमध्ये जर एकच आत्मा मानला तर एकाच्या सुखी होण्याने सगळेजण सुखी व्हावेत, एकाच्या दुःखी होण्याने सगळेजण दुःखी व्हावेत. एक जन्माला आला तर सगळे जन्माला यावेत, एक मेला तर सगळे मरावेत, किंवा एकाने एका विशिष्ट कार्याकरता प्रवृत्ती केली तर सगळेच जण त्या ठिकाणी त्या कार्यामध्ये प्रवृत्त व्हावेत. एक जण जर देवपूजेकरता प्रवृत्त झालेला असेल तर सर्वजण देवपूजेकरताच प्रवृत्त व्हावेत. का असं व्हावं? कारण की सर्व देहांमध्ये आत्मा एकच आहे ना. परंतु असं मात्र आपल्याला पाहायला मिळतं का? नाहीये. म्हणून जन्म मरण करणानाम अयुगपत प्रवृत्तेश्च त्रैगुण्य विपर्ययाच्च पुरुष बहुत्वम सिद्धम असं म्हटलेलं आहे. तर प्रत्येकामध्ये गुण वेगवेगळे आहेत. कुणी सत्वगुणी आहे, कुणी रजोगुणी आहे, कुणी तमोगुणी आहे. सर्व विचार करत असताना सर्व देहांमध्ये एकच आत्मा आहे असं मानणं योग्य होईल काय हो? योग्य होणार नाही. हा पूर्व पक्ष आहे. याचं उत्तर काय आहे पुढे मी नंतर सांगेन. आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये हा विषय येईल पुढे. म्हणून जर कोणी असं म्हणेल आत्मा अविनाशी मान्य, देह विनाशी मान्य, मग आता असं आपण म्हणूया की एक आत्मा मारणारा आहे, म्हणजे एका देहातील आत्मा मारणारा आहे आणि दुसऱ्या देहातील आत्मा मरणारा आहे असं जर म्हणतं तर चालेल काय? तर सांगतात की नाही. असा जर कोणी म्हणत असेल तर तो आत्म्याला विशेषत्वाने जाणत नाही, हेच असंच म्हणावं लागेल. कारण की आत्मा हा कुणाला मारतही नाही आणि कुणाकडनं मरतही नाही. मारला जात नाही. तू स्वतःच्या देहाच्या ठिकाणी मी आणि असा अभिमान ठेवून आणि दुसऱ्याच्या शरीरावरती हे माझे आहेत अशी दृष्टी ठेवून मी मारणारा आणि हे माझे मरणारे आहेत असं म्हणत आहेस. म्हणजे काय झालं? मी आणि माझे, अहंता आणि ममता या ठिकाणी आली, ही भ्रांती त्या ठिकाणी आली. त्यामुळे मी मारणारा आणि हे मरणारे आहेत असं तुझं म्हणणं आहे अर्जुना. परंतु अर्जुना, खरोखरी तुला या दोन्हीतील अंतर कळत नाही. आणि जर विचार करशील तर तू मारणाराही नाहीये आणि हे मरणारेही नाहीयेत. मारिताने तैसे सर्व हे मरते ऐसे भ्रांत चित्ते बोलतोसी, आम्ही महाराज म्हणतात की मी मारणारा हे मरणारे, हे भ्रांती आहे. पण वस्तुतः तू मारणाराही नाही, हे मरणारेही नाहीये. का? त्याचं कारण सांगतात. न जायते म्रियते वा कदाचिन नार्यम भूत्वा भवितावान भूयः अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. कारण की हा आत्मा असा आहे किंवा ही जन्मत नाही किंवा मरतही नाही. हा पूर्वी उत्पन्न होऊन नंतर न होणारा म्हणजे अभावाला प्राप्त होणारा आहे असंही नाहीये, किंवा पूर्वी न होऊन नंतर होणारा म्हणजे उत्पन्न होणारा, भावाला प्राप्त होणारा
असंही नाहीये, तर हा जन्मरहित आहे. इथे दिलेली जी विशेषण आहेत ना, ते विशेषण फार महत्वाचे आहेत. हा जन्मरहित आहे, अजा, त्यानंतर हा नित्य आहे, 2 शाश्वत, हा शाश्वत आहे, पुराण आहे. पुराण या शब्दाचा अर्थ या ठिकाणी आहे क्षण भाव विकार रहित आहे. आणि असं असून शरीराला मारलं तरी हा मारला जात नाही. हे महत्वाचं आहे. जेवढे काही शरीर आहेत त्या सर्व शरीराच्या ठिकाणी 6 प्रकारचे भाव विकार वेदांत शास्त्राने आपल्याला सांगितलेले आहेत. काय काय भाव विकार आहेत, तर त्यामध्ये चिंतन असं दिलेलं आहे. जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यती, असे एकंदरीत 6 भाव विकार आहेत. काय काय होतं बघा. सर्वात पहिले जायते म्हणजे जन्माला येणे, हा पहिला भाव विकार आहे. त्यानंतर 2 अस्ति म्हणजे आता जन्माला आल्यानंतर अस्तित्व त्याचं सिद्ध झालं. त्यानंतर वर्धते, हळूहळू वाढायला लागतो. केव्हा वाढतो, कोणत्या क्षणाला वाढतो माहिती नाही. आपण लावलेलं रोप कोणत्या क्षणाला वाढतं सांगता येत नाही, परंतु वृद्धी आहे निश्चित आहे. ज्याप्रमाणे वृद्धी आहे त्याप्रमाणे चौथा भाव विकार आहे विपरिणमते, त्यामध्ये बदल होत जातो. लहान होता, वाढायला लागला, हळूहळू दाढी मिशा वगैरे यायला लागल्या, शरीराकृतीमध्ये बदल झाला की नाही, हा विपरिणमते हा चौथा भाव विकार आहे, परिणाम होतो. यानंतर 5वा भाव विकार आहे अपक्षीयते, म्हणजे हळूहळू क्षीण होतो. 40 जोपर्यंत आहे तोपर्यंत शरीराच्या ठिकाणी एक विशेष प्रकारचं लावण्य, विशेष प्रकारचं शक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. पण 40 ओलांडल्यानंतर हळूहळू शरीरावरती सुरकुत्या पडायला लागतात, शक्ती क्षीण होते, म्हणजे अपक्षीयते. आणि 6वा भाव विकार आहे विनश्यती, पूर्णतया परिसमाप्त होणे, नष्ट होणे. हे 6 भाव विकार. आपण बघा, जगातला कोणताही पदार्थ जर आपण पाहिला तर प्रत्येक पदार्थाच्या ठिकाणी आपल्याला हे 6 भाव विकार पाहायला मिळतात. एकंदरीत 84 लक्ष योनी आहेत, पैकी कोणतीही योनी आपण बघा, त्या योनीमध्ये आपल्याला हे भाव विकार पाहायला मिळतील. पण एक परमात्मा मात्र असा आहे की ज्याचा जन्म नाही आहे, आणि जन्मच नसल्यामुळे त्याच्या ठिकाणी पुढे अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते, विनश्यती हे कोणतेही भाव विकार नाही आहेत. याच व्याख्यान करत असताना म्हणतात, देखावे जे स्वप्नी, स्वप्नीची ते साच, जागृती येताच काही नाही. स्वप्नामध्ये जे दिसतं ते स्वप्नातच खरं वाटतं, पण मग जागे होऊन पाहावं तर त्या ठिकाणी काहीही नसतं. अर्थात असं आहे, कोणत्याही अवस्थेचं चिंतन असं आहे की ती अवस्था आपण ज्या वेळेला उपभोगत असतो त्यावेळेला ती अवस्था आपल्याला जाणवत नसते. स्वप्न ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला ते स्वप्न आपल्याला खोटं वाटतच नाही, हे स्वप्न आहे असं वाटतच नाही. ज्या वेळेला आपण जागृती अवस्थेमध्ये येतो त्यावेळेला कळतं की आपण जे पाहिलं होतं ते स्वप्न होतं, ते खोटं होतं, आता जे आहे ते खरं आहे, ते वास्तव आहे. आणि म्हणून स्वप्नात जे दिसतं ते स्वप्नातच खरं वाटतं, पण जागृतीमध्ये काही नाहीये. किंबहुना स्वप्नामध्ये असलेले पदार्थ जागृतीमध्ये काहीतरी उपयोगाला येतात काय? अजिबात येत नाहीत. विचारसागर नावाच्या ग्रंथामध्ये एक सुंदर याकरता दृष्टांत दिलेला आहे की एक राजा होता, आणि तो राजा आपल्या राजमहालामध्ये आपल्या सुंदर शय्येवरती पहुडलेला होता. आणि त्या राजाला एक दिवस स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये त्याने असं पाहिलं की तो राजा अरण्यामध्ये गेलेला आहे. शिकार करत असताना एका वाघाने त्यावरती हल्ला केलेला आहे. त्या हल्ल्यामध्ये तो जखमी झालेला आहे. कसे बसे आपले प्राण वाचवून तो त्या ठिकाणावरून पळाला, आणि जखम फार मोठी झालेली होती, घायाळ झालेला. आपल्याला कोणी पट्टी देईल का, मलमपट्टी करेल का, काही सहकार्य करेल का, याकरता इकडे तिकडे पाहत असताना त्याला एक वैद्याचं घर प्राप्त झालं. तो वैद्याकडे गेला. वैद्याचे त्यांनी विनंती केली. वैद्याने सांगितलं, मी उपचार करेन, परंतु तुझ्याकडे काही धन असेल तर धन मला दे. पण त्यावेळेला त्या राजाकडे काहीही देण्याकरता नव्हतं. त्यामुळे वैद्याने सांगितलं, जर तुझ्याकडे धन नसेल तर मी उपचार करणार नाही. आणि मग अशा असहाय्य स्थितीमध्ये तो राजा दुःखाने विलाप करायला लागला, रडतोय. असं ते सगळं त्याने स्वप्न पाहिलं, आणि यामुळे दुःखित झालेला राजा अचानक जाग आली
आणि जागा होऊन पाहतो तर आपण अन्यत्र कुठे नसून आपल्याच राजमहालामध्ये आहोत, आपल्या पर्यंकावरती आपण पहुडलेलो आहोत. मग मला विचारायचं आहे, ज्या वेळेला तो राजा ते स्वप्न पाहत होता त्यावेळेला त्या स्वप्नामध्ये त्याला ते खरं वाटत होतं की खोटं वाटत होतं? खरं वाटत होतं म्हणून दुःखी झाला होता ना. परंतु जागृत अवस्था ज्यावेळेस त्याला प्राप्त झाली त्यावेळेला आता मात्र त्याला ते खरं जे पाहिलेलं स्वप्न आहे ते खरं वाटतंय की खोटं वाटतंय? तर ते खोटं आहे. त्याप्रमाणे हे सर्व मारणं आणि मरणं हे जे आहे तर हे स्वप्नवत मिथ्या आहे. तू हे सर्व सत्य समजून व्यर्थ भ्रमाला प्राप्त होत आहेस अर्जुना. अरे ज्याप्रमाणे शस्त्राने देहाच्या सावलीला जर मारलं तर ते शस्त्र देहामध्ये प्रविष्ट होतं का, देहामध्ये घुसतं का? ज्याप्रमाणे सावलीला मारल्यानंतर ते शस्त्र देहात घुसत नाही त्याप्रमाणे यांना मारल्याने खरोखर यांचं मरण नाहीये. हा होईल पण तो देहाचा नाश होईल, आत्म्याचा नाश होत नाही. याला दुसरं उदाहरण दिलेलं आहे. का पूर्ण कुंभ उलंडला तेथ बिंबाकारू दिसे भ्रंशला तरी भानू नाही नाचला तयासवे. पाण्याने भरलेली घागर पालथी केली तर त्या घागरेमधील सूर्याच्या प्रतिबिंबाचं स्वरूप जे आहे ते नष्ट झाल्यासारखं दिसतं. जोपर्यंत पाणी भरलेलं होतं तोपर्यंत त्या पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब दिसत होतं की नाही? दिसत होतं. पण आता ते पाणी उलंडून दिलं, घागर पालथी घातली तर आता प्रतिबिंब दिसेल काय? आता प्रतिबिंब दिसणार नाही. मग आता प्रतिबिंब गेल्यामुळे त्या प्रतिबिंबाबरोबर सूर्य पण नष्ट झाला काय? तर नाही, प्रतिबिंब नष्ट झालं परंतु बिंबी मात्र तसाच आहे. किंवा आणखी एक उदाहरण देतात, भंगता तो मठ आकाशना नासे असे जैसे तैसे मूळ रूपी. मठातील आकाश मठाच्या आकाराने प्रगट झालेलं असतं परंतु तो मठ फुटला, जे माठ फुटला तर सहजच ते आकाशाचं स्वरूप असतं की नाही? जोपर्यंत उपाधी आहे, आकार आहे, तोपर्यंत त्या उपाधीने युक्त उपाध्यवच्छिन्न असलेलं जे आकाश आहे तर ते स्वतंत्र आहे. परंतु उपाधी नष्ट झाल्यानंतर मात्र ते सहजतया मूळ स्वरूपाने आकाश तसंच आहे. त्याप्रमाणेच तैसे जरी पार्था लोपले शरीर सर्वथा अमर आत्मतत्व. आत्मतत्वावरील जन्म मृत्यू रूप भ्रांतीचा आरोप नको करू. त्याप्रमाणे हे पार्था शरीर जरी परिसमाप्त झालं तरी आत्मतत्व हे सर्वथा अमरच आहे. त्यामुळे आत्मतत्वावरती जन्म मृत्यू रूप भ्रांतीचा आरोप करू नकोस. बघा हे स्वामींचं या ठिकाणी असलेलं वैशिष्ट्य आहे. आपण मूळ ज्ञानेश्वरी जर पाहिली तर माऊलींनी 3 दृष्टांत देऊन त्या ठिकाणी विषय थांबवला. म्हणजे फक्त दृष्टांत सांगितला परंतु सिद्धांतापर्यंत माऊलींनी त्या ठिकाणी आले नाही. सिद्धांत आहेच असं त्यांनी गृहीत धरलं. परंतु या ठिकाणी स्वामींनी मात्र तैसे जरी पार्था लोपले शरीर इथनं पुढे असलेल्या या ज्या 2 ओव्या आहेत त्या सिद्धांताचं विशदीकरण या ठिकाणी पूर्ण केलं. मग पुढे वळतात. आता पुढे सांगतात, वेदा विनाशिनम नित्यम य एन मजमव्ययम कथम स पुरुष पार्थ कं घातयति हंतिकम. तैसे शरीराच्या लोपे, त्याप्रमाणे शरीराचा नाश झाला तरी आत्म्याचा नाश केवळ होत नाही. म्हणून भ्रमाने आत्म्याच्या ठिकाणी जन्म मरणाचा आरोप करू नये. ठीक आहे. याचा अर्थ असा की जो पुरुष आत्म्याला नित्य असल्यामुळे अविनाशी आणि विकाररहित असल्यामुळे उत्पत्ती रहित जाणतो तो कुणालाही मारण्याकरता कसा प्रवृत्त करेल किंवा स्वतः तरी कुणाला मारेल? मग देह आणि आत्मा यांच्यामध्ये असलेला संबंध कसा आहे तर त्याविषयी सांगतात. आता वासांश जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही. ज्याप्रमाणे मनुष्य जुनी वस्त्रे टाकून दुसरी नवी घेतो त्याप्रमाणे देहधारी जीवात्मा हा देखील जीर्ण शरीर टाकून दुसरे नवे वस्त्र धारण करतो. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः अच्छेद्यो यमदाह्योय मक्लेद्यो शोष्य एव च नित्यः सर्वगतस्थाणु रचलोयम सनातनः. या आत्म्याचा जर आपण विचार केला तर आत्मा कसा आहे तर याला शस्त्रे तोडत नाहीत, अग्नी जाळत नाही, पाणी भिजवत नाही,
की वारा देखील सुकवत नाही असा हा आत्मा आहे. हा आत्मा उत्पत्ती रहित, नित्य सत्तारूप, देहादी उपाधी रहित आणि अविद्या मलरहित आहे. म्हणून शस्त्राधिकांकडून त्याचा छेद संभवत नाही. अनादि म्हणजे उत्पत्ती रहित, नित्यसिद्धू म्हणजे नित्य सत्ता स्वरूप, निरुपाधी म्हणजे देहादी उपाधी रहित आणि विशुद्धू म्हणजे अविद्यादी मलरहित असा आत्मस्वरूपाचा विचार करतायत. हा आत्मा प्रलयकालीन पाण्याने बुडवला जात नाही. याला अग्नीने जाळणे संभवनीय नाही. वाऱ्याने अतिशय शुष्क करण्याचं सामर्थ्यही या ठिकाणी नाही. किंबहुना पुढे म्हणतात हा आत्मा तोडण्यास अयोग्य, जाळण्यास अयोग्य, भिजवण्यास अयोग्य किंवा ओला करण्यास अयोग्य, सुकवण्यास अयोग्य आहे. कारण हा नित्य, व्यापक, स्थिर, निष्क्रिय आणि सर्व काळ एकरूप असा आहे. काय यावरती व्याख्यान करत असताना फार सुंदर विचार मांडलेला आहे. अग्नी असमर्थ जाळावया ह्याते, तेवी हा वायू ते शोषवेना, सर्वत्र हा नित्य अचल शाश्वत असे सदोदित परिपूर्ण. आत्मा कूटस्थ, नित्य, निष्क्रिय, शाश्वत, सर्व देशात आणि सर्व काळात आपल्या अस्तित्वाने आणि व्यापकपणाने परिपूर्ण असतो. त्यामुळे थोडस आपण तुलनेने विचार करा. आत्मावाचक शब्द आणि देहवाचक शब्द ही जी दोन श्लोक आहेत ना, या दोन श्लोकांमधनं सगळा नित्यानित्य विचार, सारासार विचार व्यक्त केलेला आहे. किंबहुना मी असं म्हणेल, दोन श्लोक जरी आपल्याला उत्तम रीतीने हे कळाले आणि अनुभवामध्ये जर उतरले तरी मोक्ष सिद्ध आहे. आपण बघा, काही आत्मावाचक शब्द आहेत आणि काही अनात्मावाचक म्हणजे देहवाचक शब्द आहेत. आत्मा, देह, अनात्मा. आत्मा पुरुष आहे, देह प्रकृती आहे. आत्मा अमर आहे, देह मर आहे. आत्मा सत आहे, देह असत आहे. आत्मा देही आहे तर देह देहच आहे. आत्मा अविनाशी आहे तर देह विनाशी आहे. आत्मा अनंत आहे तर देह अंतवान आहे. आत्मा अनादी आहे तर देह साधी आहे. आत्मा नित्य आहे तर देह अनित्य आहे. आत्मा अज आहे तर देह हा जन्मवान आहे. त्यानंतर आत्मा शाश्वत आहे तर देह अशाश्वत आहे. आत्मा हा पुराण आहे तर देह हा अपुराण म्हणजे बदलणारा आहे. आत्मा अप्रमेय आहे तर देह प्रमेय आहे. आत्मा अव्यय आहे तर देह व्यय आहे. आत्मा अच्छेद्य आहे तर देह हा छेद्य आहे. आत्मा अदाह्य आहे, देह हा दाह्य आहे. आत्मा अक्लेद्य आहे, देह क्लेद्य आहे. आत्मा अशेष्य आहे, देह शेष्य आहे. आत्मा सर्वगत आहे तर देह हा एकदेशी आहे. आत्मा स्थाणू म्हणजे आधार आहे तर देह हा आधेय आहे म्हणजे आश्रित आहे. आत्मा अचल आहे तर देह चल आहे. आत्मा सनातन आहे तर देह नश्वर आहे. आत्मा अव्यक्त आहे तर देह व्यक्त आहे. आत्मा अचिंत्य आहे तर देह चिंत्य आहे. आणि आत्मा अविकारी आहे तर देह हा विकारी आहे. बघा, या दोन श्लोकामध्ये किती तुलना भगवंताने व्यक्त केलेली आहे. आणि मित्र असं म्हणेल की एवढी तुलना जरी आपल्या लक्षात आली तरी आत्मा आणि अनात्माचा व्यवस्थित रीतीने भाव लक्षात येऊन मोक्ष पदापर्यंत जाण्याकरता अडचण नाही. हा परमात्मा कसा? अव्यक्तोय चिंत्योय मविकार्योय मुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानु शोचितुम अर्हसि. हा आत्मा अव्यक्त, अचिंत्य, अविकारी आहे असं म्हटलं जातं. म्हणून अशा प्रकारच्या आत्म्याला जाणूनच तू शोक करण्यास योग्य नाहीस. म्हणजे आत्म्याचं जर यथावत ज्ञान झालं तर मग शोकाचं कारणच होत नाही. हा आत्मा कसा आहे तर अचिंत्य आहे असं सांगितलंय ना. मग अचिंत्य पदाकरता विचार करतात, हा तर्काची दिठी गोचर नोहे किरीटी, ध्यान याची भेटी उत्कंठा वाहे. स्वामी म्हणतात ध्यान उत्कंठित भेटावया ह्या तर्काच्या दृष्टीला विषय होत नाही. ब्रह्मसूत्रामध्ये एक अधिकरण दिलेले तर्का प्रतिष्ठान आणि सूत्र दिलेले तर्क हा अप्रतिष्ठा, की तर्क हा पांगळा आहे, खुळा आहे.
तर्क तर्क म्हणजे काय आहे, तर कात्रत राहणे याला तर्क असं म्हणतात. गंमतीने सांगतो, तर्क शब्द हा उलटा करा, काय शब्द तयार होतो, करत. तर्क करत, ज्याच्यामध्ये सारखं कुरतडणं चाललेलं असतं त्याला तर्क म्हणतात. एखाद्या विषयाविषयी मी एखादा तर्क मांडला, तो तर्क मान्य होतो, परंतु माझ्यापेक्षाही जो कुशाग्र बुद्धिमान आहे त्याने जर चांगला तर्क मांडला तर तो माझा तर्क खोडतो आणि त्याचा तर्क पुढे उपस्थित होतो. अर्थ काय झाला, माझा तर्क हा कर्तन कापल्या गेला, असा जो सतत कापणारा असतो किंवा कापल्या जाणारा असतो त्याला तर्क म्हणतात. मग अशा तर्काच्या नजरेला सुद्धा हा परमात्मा पडत नाही, विषय होत नाही. कारण आत्म्याचा स्वरूपाशी व्याप्तिरूप संबंध असलेला हेतू उपलब्ध नाही, म्हणून तो तर्काला साध्य होत नाही. बर, तसंच ध्यान सुद्धा याच्या भेटी करता उत्कट इच्छा करतो. आम्ही ध्यान लागावं याकरता प्रयत्न करतो तरी आम्हाला ध्यान लागत नाही. पण ते जे ध्यान आहे ते ध्यानच म्हणतं की या आत्मस्वरूपाची माझी भेट व्हावी. का आत्मस्वरूपाची भेट व्हावी किंवा ध्यानालाही तो परमात्मा विषय का होत नाही, त्याचं महत्वाचं कारण आहे आत्म्याला कोणताच आकार नसल्यामुळे त्याची ध्यानाची इच्छा देखील निष्फळ होते. बर, हा सदा दुर्लभ म्हणा आपण हे साधना निस्सीमोह अर्जना पुरुषोत्तमो. अर्जुना, हा आत्मा मनाला तर नेहमीच दुर्लभ आहे. म्हणून उपनिषदाने तर स्पष्ट रीतीनेच म्हटलेलं आहे, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. हा मनाला प्राप्त होत नाही. पुढे माऊली बोलून आलेली आहे, मनाची नखी न लगे जिथं बुद्धीची दृष्टी न निघे ते इंद्रिया काय किर होईल. मनाला नेहमी हा दुर्लभ आहे. हा कोणत्याही साधनाला प्राप्त होणारा नाहीये. काय आहे, कोणत्याही साधनाने आत्मा जर प्राप्त करून घेतो म्हटलं तर तो साधनजन्य नाहीये, तर तो स्वयंसिद्ध आहे. कारण का हा साधनाला प्राप्त होत नाही, कारण हा देशतः कालतः वस्तुतः अमर्याद आहे आणि क्षराक्षरातीत आणि कार्यकारणातीत उत्तम पुरुष आहे. ज्या ठिकाणी कार्य आणि कारण हा संबंध असतो त्याच ठिकाणी साधन प्राप्यता आपल्याला पाहायला मिळते. हा आत्मा कसा आहे, सत्व रज तम या 3 गुणांनी रहित आहे. म्हणजे या 3 गुणांच्या अतीत आहे असा त्याचा अर्थ करायचा आहे. गुणातीत असा अर्थ करायचा आहे. आपल्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रत्येकाच्या ठिकाणी सत्वगुण आहे, रजोगुण आहे, तमोगुण आहे. कुणी कितीही जरी म्हणेल की नाही ते फार सत्वगुणी आहेत तरी त्याच्या ठिकाणी रजोगुण नाही असं मात्र खात्रीशीर सांगता येत नाही, किंवा त्याच्या ठिकाणी तमोगुण नाही असंही सांगता येत नाही. तर जगामध्ये जेवढे काही पदार्थ आहेत ते सर्व पदार्थ सार्थ सत्व रज आणि तम या 3 गुणांनी युक्त आहेतच. पण आत्मा असा आहे की तो प्रकृतीच्या अतीत असल्यामुळे, प्रकृती कार्य नसल्यामुळे तो सत्व रज तम या गुणांच्या पलीकडचा आहे, अनादि आहे, त्यानंतर अविकारी आहे आणि स्थूल सूक्ष्म आकाराच्या पलीकडचा आणि सर्वरूप आहे. म्हणून हे अर्जुना, हा अशा प्रकारचा आत्मा आहे असं जाणावं आणि हा सर्वात्मक आहे असं ज्ञान दृष्टीने पाहावं. आणि असं जर पाहिलं तर तुझा संपूर्ण शोक हा सहजच नष्ट होईल. कारण सर्वात्मक आत्मा आहे असं जाणल्यानंतर शोकाचा आश्रय आणि विषय हे द्वैतच राहत नाही. आता इथे अर्जुन ज्या वेळेला शोक करतो त्यावेळेला शोकाचा आश्रय कोण आहे, अर्जुन हा शोकाचा आश्रय आहे. कारण की शोक अर्जुनाला होतोय. बरं, शोकाचा विषय काय आहे, भीष्मादिकांचं मरण हा शोकाचा विषय आहे. परंतु ज्या वेळेला अर्जुनाच्याही ठिकाणी असलेला आत्मा एकच आणि भीष्मादिकांच्याही ठिकाणी असलेला आत्मा एकच आणि तो आत्मा अमर आहे असं ज्ञान होईल, त्यावेळेला शोकाचा आश्रय आणि शोकाचा विषय हे द्वैत शिल्लक राहील काय, राहणार नाहीये. बरं, अजून सांगतो, अथचैनम नित्य जातम नित्यम वा मन्यसे मृतम तथापि त्वं महाबाहो नैवम शोचितुमर्हसि. की हे महाबाहो अर्जुना, हा आत्मा देहाप्रमाणे नेहमी उत्पन्न होणारा आणि नेहमीच मरणारा आहे असं जरी याला तू मानलं तरी देखील त्या संबंधाने
तू शोक करणं योग्य नाहीये. कारण की जर तो नित्य मरणारा जन्माला आहेच आहे, मग शोक का करायचा? तू नाही मारलं तरी मरणारच आहे, सिद्धता आहे की नाही? म्हणून म्हणतात, अथवा ऐसा नेनसी तू अवतवची मानसी तरी शोचून पवसी पंडुकुमारा. अविनाशी ऐसा न जाणता याशी, जरी तू मानसी नाशिवंत तरी तुझं पार करावं या शोक, कारण ते देख नसे काही. वर सांगितल्याप्रमाणे आत्म्याची कुटस्थ नित्यता जर समजत नसेल आणि आत्मा मरणारा आहे असं जर तू अर्जुना मानत असशील तरी सुद्धा तुला शोक करणं योग्य होणार नाही. का? कारण आत्म्याची उत्पत्ती, स्थिती आणि नाश यांचा प्रवाह अखंड आणि नित्य आहे. ज्याप्रमाणे गंगेच्या पाण्याचा प्रवाह हा उगमापासून संगमापर्यंत अखंड चालू असतो, अर्थात ते पाणी उगमस्थानी खंडित नसतं, समुद्रात तर एकसारखं मिळत असतं आणि उगम व संगम यांच्यामध्ये जे उरलेलं आहे ते अखंड वाहत चाललेलं दिसतं की नाही. मग या गंगा प्रवाहाप्रमाणे आत्म्याची उत्पत्ती, स्थिती आणि नाश अखंड आणि सर्व काळ चालूच आहेत. तर त्यामुळे त्या भूतमात्रांचा प्रवाह कोणत्याही काळामध्ये बंद पडत नाही, हे लक्षात ठेव. म्हणजे असं जरी मानलं तरी सुद्धा तू शोक करण्यास योग्य नाही. म्हणून तुला भीष्म, द्रोण या सर्वांविषयी शोक करण्याचं कारण नाही. कारण जन्म आणि मरण ही विश्वाची अनादी आणि स्वाभाविक व्यवस्था आहे. उत्पत्ती आणि नाश ही स्वाभाविक व्यवस्था सांगितलेली आहे. जगतामध्ये या गोष्टी घडतच राहणार आहेत. लोक जन्म व मरणाच्या अधीन आहे असं तू पाहत असल्यामुळे आत्म्याची प्रवाह रूपाने नित्यता ही जर पटणारच नाही तरी पण याविषयी शोक करण्याचं कारण नाही. कारण की जन्म मृत्यू हे अटळ आहेत. जन्म मृत्यू कसे अटळ आहेत या संबंधामध्ये विवरण करत असताना आता मात्र सांगतात, जातक श्री ध्रुव मृत्यू हो ध्रुवन जन्म मृतस्य च तस्माद अपरिहार्यर्थे नत्वम शोचितुम अर्हसि. जो उत्पन्न झालेला आहे त्याला मरण निश्चित आहे आणि जो मेलेला आहे त्याला जन्म निश्चित आहे. म्हणून अटळ अशा गोष्टीविषयी तुला शोक करणे योग्य नाहीये. बघा आता या ठिकाणी काय म्हणतात, जे जे जन्मा येई ते ते लया जाई, नासले ते घेई पुन्हा जन्म, ऐसे घटिका यंत्र फिरे अखंडित, जैसे उदयास्त स्वभावेची. जो जो जन्माला येतो तो तो नष्ट होणार हे निश्चित आहे. किंबहुना गुरुदेव एक वाक्य सांगत असत, ज्याचं बारसं झालं त्याचा 12वा निश्चित आहे. कदाचित आज असेल, कदाचित 100 वर्षानंतर असेल, परंतु मृत्यू हा अपरिहार्य आहे आणि निश्चित होणाराच आहे. भागवतामध्ये दशम स्कंधामध्ये देखील असं एक वाक्य आलेलं आहे, मृत्युर्जन्मवतां वीर देहेन सह जायते अद्य वा अब्द शतांते वा मृत्युर्वै प्राणिनां ध्रुवः. वसुदेव कंसाशी बोलतात, हे वीर तुला असं वाटतं का की देवकीला मारल्यामुळे तू अजर अमर होशील, तुला मरण प्राप्त होणार नाही? तर लक्षात ठेव, माणसाच्या जन्माबरोबरच त्याचा मृत्यू देखील जन्माला आलेला असतो. किंबहुना चिंतन असं दिलेलं आहे, मनुष्य जिथे जिथे असतो तिथे तिथे ते मरण असतं. योग वासिष्ठकाराने तर असं चिंतन केलेलं आहे की मनुष्य बसतात त्याचं मरण त्याच्या शेजारी बसतं, मनुष्य झोपला तर त्याचं मरणही त्याच्या शेजारी झोपतं, मनुष्य चालायला लागला तर त्याचं मरण देखील त्याच्या बरोबरच चालतं. म्हणजे मरण जे आहे ते सर्वदा सांगाती आहे. तुकोबराय बोलतात, उपजल्या पिंडा मरण सांगाते. किंबहुना एक प्रश्न असा आहे की वस्तूची सावली कुठपासून आणि कुठपर्यंत, तर त्याचं उत्तर आम्हाला देता येईल. ज्या क्षणाप्रश्न वस्तू आहे त्या क्षणाप्रश्न वस्तूची सावली आहे आणि जोपर्यंत वस्तू आहे तोपर्यंत त्या वस्तूची सावली पण आहे. म्हणजे अगदी प्रथम क्षणापासून अंतिम क्षणापर्यंत सावली ही वस्तूला कधीही सोडत नाही, ती नित्य त्याच्या सोबत असते, सांगाती असते. त्याप्रमाणे मरण म्हणजे जणू काही सावलीच आहे. ती सावली नित्य आपल्या सन्निध आहे, सांगाती आहे. आज असेल अथवा 100 वर्षानंतर असेल, परंतु मरण मात्र निश्चित आहे. ज्याचा जन्म आहे त्याचं मरण
निश्चित आहे. कसं आहे हे, तर त्याला उदाहरण दिलेलं आहे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. घटिका यंत्र शब्दाचा अर्थ प्राकृत भाषेमध्ये राड गाडग असा केलेला आहे, किंवा संस्कृत भाषेमध्ये घड्याळाला सुद्धा घटिका यंत्र असं म्हटलं जातं. आपण बघा, बारावर आलेला काटा हा कधीही बारावर राहत नाही. म्हणजे घड्याळ चालू असेल तर तो फिरून पुन्हा बारावर येतो, पुन्हा फिरत राहतो, पुन्हा बारावर येतो. ते जसं सारखं चाललेलं असतं त्याप्रमाणे उपजे नाशे, उपजे नाशे, उत्पत्ती नाश, उत्पत्ती नाश, हे सारखं चालू असतं. मग हे जर सारखं चालू आहे तर मग अशा अपरिहार्य आणि नित्यत्वाने चालणाऱ्या गोष्टीविषयी तू शोक करणं काय योग्य आहे? अजून उदाहरण देतात. ना तरी उदो असतो आपैसे, अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. किंवा जसे चंद्र सूर्याचे उदयास्त होतात आणि जातात, त्याप्रमाणे देहाचे जन्म मरण हे आपोआप आणि अखंड होत असतात. ते अपरिहार्यही आहे. पुष्कळ आम्हाला असं वाटलं की सूर्योदय झाला तर आता सूर्यास्त होऊच नये. किंबहुना एखाद्या दिवशी खूप सुंदर चांदणं असेल, चंद्रमा शीतलता प्रदान करत असेल, आणि असं जर आपल्याला वाटलं की नाही आता ही रात्रच राहिली पाहिजे, आठवडाभर रात्रच असावी, सूर्योदय होऊच नाही, तर असं होईल काय? होत नाही. ज्याप्रमाणे हे उदय आणि अस्त सातत्याने होत राहतात, त्याप्रमाणे या ठिकाणी जे आहे जन्म आणि मरण, उत्पत्ती आणि संहार हे होतच असतात. एवढंच नव्हे, फक्त देहाचाच काय विचार करतो, तर महाप्रलयाच्या अवसारी म्हणजे कल्पांताच्या वेळी त्रैलोक्यही नाशे, अटळ हा दिसे आधी अंत. महाप्रलयाच्या वेळी तर देहाचंच नाही, त्रैलोक्याचा देखील नाश होतो. म्हणून उत्पत्ती आणि नाश हे जे आहेत हे अटळ आहेत, हे निश्चित आहे. आत्मा नाशिवंत ऐसे तुझे मत, तरी हे उचित नव्हे खेद. बरं, आता अर्जुना तू जर असं म्हणशील की आत्मा हा आत्मा हा नाशिवान आहे, असं जर तुझं मत असेल तरी देखील तू शोक करणं हे योग्य नाही. ही जर अपरिहार्यता तू मानत असशील तर मग खेद का करतोस? अरे तू जाणता असूनही नेणता का होतोस, प्रश्न विचारतात. आणि म्हणून अर्जुना, पुष्कळ प्रकाराने विचार केला असताना तुला शोक करण्याला विषय नाही. याविषयी आणखी एक महत्वाचा सिद्धांत मी तुला सांगतो. काय आहे? अव्यक्तादीनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत, अव्यक्त निधनानेव तत्र का परिदेवना. म्हणजे अर्जुना, प्राणी मात्रांची पंचभूतमय जे शरीर आहे ते जन्मापूर्वी अमूर्त असतात, मध्येच केवळ मूर्त होतात, व्यक्त असतात, आणि मरणानंतरही ते अमूर्तच होतात. मग त्याविषयी शोक कसा संभवेल? कारण जी ही सर्व भूतमय शरीर आहे ते जन्मापूर्वी कशी आहेत? अमूर्त आहेत, न दिसणारी आहेत. कारण म्हणजे ती कारण रूप असतात. पांचभौतिक जर देह असेल तर हा देह प्रगट होण्यापूर्वी तो कसा आहे? पंचभूत स्वरूपाचा आहे. जन्मल्यानंतर तो मूर्त रूपाला म्हणजे कार्यरूपाला प्राप्त होतो, आणि नंतर हे शरीर जे आहे पुन्हा त्या अमूर्तात म्हणजे कारण रूपामध्ये नाशाला पावतात. त्यावेळेला अमूर्ताहून निसंशय वेगळी नसतात. म्हणजे ते शरीर आपल्या पूर्वस्थितीला म्हणजे कारण रूपालाच पुन्हा प्राप्त होतात. सारांश काय मिळाला? कोणताही कार्यरूप पदार्थ हा नाशानंतर कारणरूप होणे हे स्वाभाविक आहे, याचा तो विचार करून बघा. आता हा दृष्टांताने आपणास विचार मी सांगतो. मातीपासून घट निर्माण केला. आता घट निर्माण होण्यापूर्वी घट या आकाराने माती नटलेली होती काय? त्या मातीला आकार होता काय? घट ही संज्ञाही नव्हती, आकारही नव्हता. पण आकार निर्माण झाला, घट ही संज्ञा प्राप्त झाली. काही काळ टिकला तो घट. पण ज्या वेळेला घट आता फुटेल त्यावेळेला पुन्हा शेवटी काय राहिली खाली? तर ती मातीच शिल्लक राहिली की नाही? म्हणजे घट म्हणून पुन्हा वेगळं काही शिल्लक राहिलं नाही, तर मातीच शिल्लक राहिली. म्हणजे तो घट आपल्या कारण रूपामध्ये, मूळ रूपामध्ये पुन्हा प्राप्त झाला. एक सोना आहे, सोन्याची लगड आहे, त्या सोन्याचे अनेक अलंकार केले, नेकलेस केला, हातातल्या बांगड्या केल्या,
तोडे केले, पाटल्या केल्या, कानातले केले, अनेक अलंकार केले, परंतु ज्या वेळेला ते अलंकार पुन्हा मोडले त्यावेळेला त्या अलंकाराचा जो आकार आहे तो आकार परिसमाप्त झाला, पण खाली काय शिल्लक राहिलं, तर खाली मात्र त्या ठिकाणी सोनं शिल्लक राहिली की नाही. सोनं हे आहे कारण आणि वेगवेगळे अलंकार हे आहेत कार्य. मग हे शरीर सुद्धा कसे आहेत, पंचमहाभूत हे आहेत कारण आणि शरीर आहेत कार्य. मग शरीर जे आहेत या घटाप्रमाणे किंवा अलंकाराप्रमाणे बनवले जातात, निर्माण होतात आणि काही काळानंतर पुन्हा ते आपल्या कारण रूपामध्ये त्या ठिकाणी विलीन होऊन जात असतात. म्हणजे जन्म आणि नाश यांच्यामध्ये अमूर्ताहून वेगळं जे मूर्त भासतं ते झोपी गेलेल्या मनुष्याला स्वप्न जसं भासावं त्याप्रमाणे आहे. त्याप्रमाणे त्रिकाला बाधित सत अशा ब्रह्माच्या ठिकाणी मायेमुळे हा देहादिकांचा मूर्त आकार हा भासत असतो. त्याला माया ही कारण आहे. ज्याप्रमाणे घट बनवण्याकरता कुंभार कारण आहे, अलंकार बनवण्याकरता सुवर्णकार कारण आहे, त्याप्रमाणे अमूर्त असलेले शरीर मूर्त दिसण्याकरता माया कारण आहे आणि त्याच मायेमुळे पुन्हा ते अमूर्त पदालाही प्राप्त होतात. किंवा अजून उदाहरण देतात, वाऱ्याने स्पर्श केलेलं पाणी जसं लाटेच्या आकाराचं भासतं किंवा दागिने घडवणारा सोनार, दागिने घालणारा श्रीमंत यांच्या इच्छेप्रमाणे सोन्यावर दागिन्याचा आकार जसा भासतो त्याप्रमाणे ते सर्व मूर्त पदार्थ मायेने आकाराला आणलेले आहेत असे तू जाण. जसं महाकाशामध्ये ढगांचं आवरण भासतं परंतु ते ढग उत्पत्तीच्या पूर्वी नसतात आणि ओसरल्यानंतरही नसतात, फक्त मध्येच केवळ भासतात, त्याप्रमाणे परमार्थतः जे उत्पन्नच होत नाही त्याकरता तू काय म्हणून रडतोस. एक चैतन्यच निर्विकार व परमार्थ सत्य आहे असं तू जाणलं पाहिजे. भगवंताचा आग्रह आहे. जयाची आरतीची भोगित विषयी तजिले संत जया लागी विरक्त वनवासी आहे. अरे बाबा, ज्या चैतन्याच्या साक्षात्काराची तळमळ मनात बाळगणाऱ्या संतांना विषयांनी सोडून दिलेलं असतं, ज्याच्या करता संत हे ऐहिक आणि पारलौकिक भोगांविषयी विरक्त झालेले आहेत किंवा वनवासी झालेले आहेत, कुणाकरता, त्या आत्मस्वरूपाच्या साक्षात्काराकरता. त्या आत्मस्वरूपाच्या साक्षात्कारावर दृष्टी केंद्रित करून मोठे मोठे मननशील मुनी ब्रह्मचर्यादी व्रत आणि शारीरिक, वाचिक आणि मानसिक तपांचं देखील अनुष्ठान करतात, पण तरी देखील त्यांना तो प्राप्त होईलच असं नाही. तुम्ही म्हणतात तेची परब्रह्म भेटावे म्हणून विरागिते वन स्वीकारिती दृढ तपोव्रते ब्रह्मचर्यादिक आचरिती देख मुनी श्रेष्ठ. ते परमात्म स्वरूप प्राप्त व्हावं याकरता म्हणून अनेक जण एवढा खटाटोप करतात. पण मजा कशी होते, गंमत कशी होते तर याविषयी असं सांगतात. पुढचा श्लोक फार महत्वाचा आहे. काय आहे, भगवंताने, आपण हा प्रसंग पाहून आलो, अर्जुनाला सांगितलं होतं ना की मी हातात शस्त्र धारण करणार नाही, परंतु ज्या ठिकाणी आडेल त्या ठिकाणी मात्र युक्तीच्या 4 गोष्टी सांगेन. तर त्या युक्तीच्या 4 गोष्टी कोणत्या आहेत, त्यामध्ये ही पण पुढचा श्लोक म्हणजे एक युक्तीच आहे. किंबहुना दुसरा विचार असा आहे, महाभारत निर्माण करत असताना ज्या ज्या वेळेला व्यास नारायणांना वाटे की आता आपल्याला थोडीशी विश्रांती हवी आहे आणि गणपती रायाला देखील समजून घेऊन पुढे लिहिण्याकरता अवकाश पाहिजे, त्यावेळेला व्यास नारायण एखादा कूटश्लोक टाकत असत. तर असे जे काही महाभारतामध्ये असणारे कूटश्लोक आहेत त्यापैकी पुढचा एक कूटश्लोक आहे. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम आश्चर्यवत वदति तथैवच अन्यः आश्चर्यवत चैन मन्यः शृणोति श्रुत्वाप्तेन वेद न चैव कश्चित. हा श्लोकच फार मोठा आश्चर्यकारी आहे. सरळ सरळ स्पष्ट अर्थ मी सांगतो, कारण की या श्लोकार्थाला गवसणी घालावी एवढी माझी देखील बुद्धी नाही आहे. पण सरळ सरळ अर्थ, हजारो मनुष्यांमध्ये कोणी एक अधिकारी या लोकविलक्षण अद्भुत अशा आत्म्याला अकस्मात पाहतो आणि तो आश्चर्यासारखा तटस्थ होतो, एक. आणखी दुसरा कोणी आत्मसंबंधी बोलतो तोही तसाच आश्चर्यासारखा होतो, 2. कोणी एखादा आत्म्याचे श्रवण करतो
पण तोही आश्चर्यासारखा होतो 3. आणि तटस्थ समाधी भोगतो. कोणी एक श्रवणाधिकारी आत्म्याचे श्रवण करून देखील आत्मा हा श्रवणाचा विषय असल्याचे जाणत नाही, तर आत्म्याचा अनुभव घेतो. आता ही सगळी जी काही 4 अर्थ आहेत, ते 4 अर्थ जर आपण पाहिले तर एकही अर्थ बुद्धिंगत होणारा नाहीये. ते सगळे अर्थ अनुभव गम्यच आहे. या श्लोकावर व्याख्यान करताना माऊलींनी ज्या ओव्या व्यक्त केल्या त्या ओव्यामध्ये पश्यती, शृणोती, वदती, वेदन चैव हे जे काही 4 क्रियापद या श्लोकामध्ये वापरलेले आहेत ना, त्या क्रियापदांचं अनुक्रमाने श्रवण, गुणानुवाद, अनुभव, निरीक्षण असे स्वतंत्र अर्थ केलेले आहेत. पश्यती म्हणजे काय? आत्मस्वरूपाचं निरीक्षण करणे. त्यानंतर शृणोती म्हणजे काय? श्रवण करणे आत्मस्वरूपाचं. वदती म्हणजे काय? आत्मस्वरूपाचा गुणानुवाद करणे. आणि वेदन चैव या क्रियापदाचा अर्थ त्या आत्मस्वरूपाचा अनुभव करणे असा आहे. मग त्यापैकी निरीक्षण म्हणजे आत्मध्यान आहे. अर्थात सोहम ध्यान याला म्हटलं तरी चालेल, कारण की 6 अहम आत्मस्वरूपम, आत्मस्वरूपाचं ध्यान सोहम ध्यान आहे. गुणानुवाद म्हणजे भगवत भक्ती असा लाक्षणिक अर्थ आहे. दुर्विज्ञेय आत्म्याच्या साक्षात्काराकरता 1 ध्यान, 2 श्रवण, 3 भक्ती आणि 4 अनुभव असे हे 4 योग आहेत. आणि 4 योगांचा या ठिकाणी यांनी विचार केलेला आहे. म्हणजे हा श्लोक 4 प्रकारचे योग सांगणारा आहे. आता थोडस ओवीकडे चला. एकते अंतरी होऊन निश्चिळ चैतन्य केवळ न्याहाळिता. एक योगीश्वर, धारणा, ध्यान व समाधी या अष्टांगापैकी 3 साधनांनी शुद्ध आत्म्याचे निरीक्षण करता करताच स्त्री पुत्र देहादी संसाराला विसरून जातात आणि चित्तामध्ये शांत होतात. आहे निरीक्षण. आश्चर्यवत पश्यती या पदाचा अर्थ आहे. दुसरे एक योगीश्वर श्रोत्यांपुढे भगवंताचे गुणानुवाद करता करताच भक्ती प्रेमामुळे चित्ताची अंतर्मुखता होऊन त्यांना अखंड व अमर्याद भगवत स्वरूपामध्ये तन्मयता प्राप्त होती. आश्चर्यवद वदती तथैव चान्या याचं असलेलं हे चिंतन आहे. तिसरे योगीश्वर गुरुमुखाने श्रवण करतानाच आत्मनिष्ठ होऊन समाधानास प्राप्त होतात आणि विचाराने देहावरील आत्मभाव सोडून देतात. आश्चर्यवत चैनमन्य हा शृणोती या पदाचं असलेलं हे विवरण आहे. आणि चौथे योगेश्वर गुरुमुखाने श्रवण केल्यावर वेद्य या रूपाने न जाणता अनुभवाने तद्रूप होतात. म्हणजे ऐकल्यानंतरही हा परमात्मा वेद्य आहे असं नाही, तर तोच वेत्ता आहे अशा स्वरूपाने त्याला जाणतात. याप्रमाणे या 4ही जणांना, निरीक्षण करणाऱ्याला, श्रवण करणाऱ्याला, गुणानुवाद करणाऱ्याला आणि अनुभवाला प्राप्त होणाऱ्याला, यांना त्या योगाच्या अभ्यासाने कधी नव्हे तो अपूर्व व अद्भुत असा आत्मसाक्षात्कार झाल्याने त्यांची आश्चर्यासारखी तटस्थ, शांततामय, देहाभिमान रहित आणि भगवत रूप अर्थात तद्रूप अशी अवस्था प्राप्त होत असते. आता याला दृष्टांत काय आहे तर दृष्टांत देतात. सरितांचे ओघ जैसे का समस्त जाती सागरात मिळून या परिपार्था पाहे न मागता तेथे परतले मागुते ऐसे नाही की नद्यांचा ओघ हा पूर्णपणाने समुद्रामध्ये मिळतो. नद्या पूर्णपणाने समुद्रामध्ये जातात, प्रविष्ट होतात, परंतु समुद्रामध्ये पाणी मावत नाही, म्हणून कधी माघारी परतल्या आहेत असा अनुभव आहे काय? नाही आहे. त्याप्रमाणे तद्रूप बुद्धीशी होता साक्षात्कार सिद्धाचे संसार नुरेत तैसा. त्याप्रमाणे वरील 4ही योगी जे आहेत, ते 4 योग आपण जे पाहिले ना, त्या योगांच्या माध्यमातून त्या योगीश्वरांच्या चित्तवृत्ती एकदा आत्मा नित्य आहे आणि देहादी अनित्य आहेत असा विचार करून त्या भगवत स्वरूपाला प्राप्त होतात. त्यावेळेला जन्म मरणाच्या आवर्तनांना ते प्राप्त होत नाहीत. म्हणजेच ते जन्माभावरूप
मोक्षाला प्राप्त होतात, असा या श्लोकाचा सरळ सरळ अर्थ आहे. मग आता वध्य कोण आहे आणि अवध्य कोण आहे त्याचा विचार सांगतात. देही नित्यमवध्योयम देहे सर्वस्य भारत तस्मात सर्वाणि भूतानी नत्वम शोचितुमर्हसी. करू जाता त्यात ज्याचा होत नाही घात सर्वही देहात वसे जे का. त्याचा अर्थ आहे सर्वांच्या देहात देहोपाधिक असलेला जो आत्मा तो सर्व काळ मारण्याला अयोग्य आहे, म्हणून तू सर्व भूतांविषयी शोक करू नकोस. अरे देह ही उपाधी त्या आत्म्याने धारण केलेली आहे, पण देह उपाधीने युक्त असलेला आत्मा हा अवध्य आहे आणि देह हा वध्य आहे. म्हणून देही अवध्य हा देह हा वध्य हा असा आपल्याला विचार करता येतो. जे सर्व देशात आणि सर्व देहात आहे, प्रयत्न केला तरी सुद्धा ज्याचा नाश होत नाही, ते चैतन्य एक असून ते विश्वव्यापक आहे असं तू जाणलं पाहिजे. बर, जयाचे स्वभावे हे होत जाता आगळे तरी काय सांगावे, तरी सांग काय शोचावे इथं तुवा. ज्या आत्म्याच्या सर्वकालिक सत्तेने हे संपूर्ण विश्व उत्पन्न होतं आणि नष्ट होतं, त्यामुळे आत्मा सर्व काळ नित्य व सर्व काळ विश्व अनित्य आहे असं जर असेल तर तू या ठिकाणी शोक का करावा ते सांग. म्हणजे या श्लोकातनं काय सांगितलं, देही नित्यम अवध्या देहा नित्यम वध्या. देही हा म्हणजे आत्मा हा नित्य अवध्य आहे आणि देह हा नित्य वध्यच जर आहे तर मग त्या ठिकाणी शोक का करावा. एरवी तरी पार्था तुझं का नेणून म्हणे चित्ता तरी किडाळ हे शोचिता बहुती परी. अर्जुना, एवढ्याच एका विचाराने सुद्धा तुझ्या मनाच्या ठिकाणी निर्माण झालेला जो शोक आहे तो शोक नष्ट होणं हे सहज शक्य आहे. स्वधर्ममुपेक्ष न विकंपितुमर्हसि धर्माद्य युद्धात श्रेय न्यत क्षत्रियस्य विद्यते. बर, आता थोडासा दुसरा विचार सांगतो की आपला धर्म लक्षात घेतला तरी देखील तू युद्धापासून विचलित होणे योग्य नाही. कारण क्षत्रियाला धर्माला अनुकूल अशा युद्धाशिवाय दुसरं कोणतंच कल्याणाचं साधन नाही आहे. बघा, आता या ठिकाणी भगवान अर्जुनाला थोडस वेगळ्या दिशेने सांगत आहेत. तू अजूनही का नाही विचारेसी, काय हे चिंतित आहासी, स्वधर्म तू विसरलासी करावे जेणे. अरे बाबा, तू आणखी दुसऱ्या प्रकाराने विचार कर ना. तू मनात काय हे भलतच चिंतन करत आहेस. ज्याच्या योगाने भव नदीतून तरुण जावे अशा त्या स्वधर्माला तू विसरला आहेस. स्वधर्माचा कैसा पडला विसर, स्वामी विचारतात. या युद्धामध्ये कौरवांचे वाटेल ते जरी झाले तरी तुझ्यावर काही संकट प्राप्त झाले किंवा हे युग जरी बुडाले तरी सुद्धा तुझा जो एक स्वधर्म आहे तो कोणत्याही कारणाने टाकणं योग्य नाही. आणि स्वधर्म टाकला तर मग भीष्म द्रोणाविषयी केवळ दया दाखवल्याने तू तरुण जाणार आहे काय, याचा विचार कर थोडासा. म्हणजे भाव असा आहे याच्यामध्ये की कृपाळूपणा दयाळूपणा ही नीती आहे, पण अर्जुनाच्या ठिकाणी जागृत झालेला दयाळूपणा या प्रसंगामध्ये मात्र भ्रममूलक आहे हे निश्चित होतं. आणि या अभिप्रायाने पुढे असं म्हणतात, अर्जुना तुझे चित्त जरी झाले द्रवीभूत तरी हे अनुचित संग्राम समयी. अर्जुना, तुझं चित्त यावेळी जरी दयेने द्रवलं असलं तरी युद्धाच्या प्रसंगी तसं होणं योग्य नाहीये. काय अंतःकरणामध्ये दया असावी महत्वाची आहे. किंबहुना तुकोबायांनी सांगितलं, दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. ज्याच्या ठिकाणी दया आहे, ज्याच्या ठिकाणी क्षमा आहे, ज्याच्या ठिकाणी शांती आहे त्याच्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती होत असते. मग दया असणं आणि त्याने जर भगवंताची प्राप्ती होत असेल तर अर्जुनाच्या ठिकाणी निर्माण झालेली दया योग्य की अयोग्य, दया असली पाहिजे की नाही. दया हा गुण चांगलाच आहे, परंतु एखाद्या क्षत्रियाला युद्धाच्या वेळी दया निर्माण होणं हे मात्र योग्य नाही आहे. अरे असं पहा, आगा गोक्षीर जरी झाले तरी पथ्याशी नाही म्हणत आले, ऐसेनेही विष होय सुदले नवज्वरी देता. गाईचं दूध कसं आहे तर शास्त्रकार सांगतात गोड आहे आणि पवित्र आहे. किंबहुना गाईच्या दुधाला अमृत असं देखील म्हटलेलं आहे. पण असं असलं तरी सुद्धा रोग्याला ज्वराच्या चढत्या अवस्थेमध्ये ते पथ्या करता देखील निषिद्ध सांगितलंय. म्हणजे आहे चांगलं, परंतु
रोग्याला जर ज्वर झालेला असेल आणि तो चढता जर ज्वर असेल तर ते अमृत सम मानलेलं दूधही त्या ठिकाणी निषिद्धच आहे की नाही. इतक्या उपरही जर दुराग्रहाने नवज्वरामध्ये ते पिण्यास दिलं तर तेच अमृतसम असलेलं दूध त्यावेळेला त्याच्याकरता विष ठरतं. वैदिक ग्रंथामध्ये असं चिंतन आलेलं आहे, जीर्णे ज्वरे कफे क्षीणे दुग्धम स्यात् अमृतोपमम तदेव तरुणे पीतम विषवद हंती मानवम. याचा अर्थ असा आहे की जीर्ण ज्वरामध्ये आणि कफाच्या क्षयामध्ये दूध हे अमृतासारखं आहे, परंतु तेच तरुण ज्वरामध्ये म्हणजे ताप वगैरे वाढत असेल आलेला असेल म्हणजे ज्वराच्या चढत्या अवस्थेत जर ते दूध दिलं तर ते विषाप्रमाणे मनुष्याचा नाश करतं. मग आता सांगा मला, दूध चांगलं का वाईट? दूध चांगलं आहे, परंतु कोणत्या परिस्थितीमध्ये ते दूध दिलं जात आहे त्यावरनं त्याचं चांगलंपणा किंवा वाईटपणा हा सिद्ध होत असतो. त्याप्रमाणे अंतःकरणात दया असणं चांगलं आहे, परंतु ती दया जर युद्धाच्या प्रसंगामध्ये असेल तर ती अयोग्य आहे. म्हणून पुढे सांगतात, तैसे आणि आन करिता नाशी होईल हिता म्हणून तू आता सावध होई. त्याप्रमाणे भलत्याने भलत्या ठिकाणी भलत्या वेळी भलत केलं तर नेहमीच हिताचा नाश होतो. क्षत्रियाने समरांगणावर येऊन युद्ध सुरू झाले असताना भिक्षा मागण्याचा किंवा शस्त्रत्यागाचा किंवा पळून जाण्याचा निश्चय करणं हे योग्य नाही. म्हणून अर्जुना सावध हो, मोहाने व्यर्थ व्याकुळ होऊ नकोस. तू आपल्या धर्माचा विचार कर रे. अरे ज्याचे आचरण केलं असताना कोणत्याही काळी प्रत्यवाय निर्माण होत नाही. स्वधर्माचं आचरण हे मानवी जीवनामध्ये अनेक संकटातून तारणार आहे. थोडा जरी आपण स्वधर्माचं आचरण केलं तर धर्म आपला कसं रक्षण करतो या संबंधामध्ये थोडासा विचार मी उद्या मांडणार आहे. धर्माची कास सोडू नये. उदाहरण पुढे देतात, जैसे मार्गेची चालता अपावून पग सर्वथा. जसे मार्गाने गेल्यास कोणताही अपाय होत नाही किंवा रात्रीच्या वेळी दिव्याच्या सहाय्याने व्यवहार केला तर कुठे अडखळावं लागत नाही. त्याप्रमाणे अर्जुना, स्वधर्माने जर मनुष्य वागला तर सहजच त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात. त्यामुळे तू क्षत्रियाला युद्धा वाचून दुसरं काहीही योग्य नाही. असं असल्यामुळे अर्जुना तू युद्ध कर. काय आहे? युद्धामध्ये कपटाने शत्रूचा घात न करता निष्कपट होऊन समोरासमोर उभं राहून माराला प्रतिमार देऊन धैर्याने लढावे. आणि आता प्रत्यक्षच युद्धाचा प्रसंग असल्यामुळे तुला अधिक काय सांगावं असा प्रश्न विचारतात. रणांगणी ऐसे लढावे सावेश परिमणी द्वेष ठेवू नये. असं पार्था तुझं प्रत्यक्ष हे ठावे काय ते बोलावे फार आता. अर्जुना तू जाणता आहेस, जाणकार आहेस, सुज्ञ आहेस, तुला अधिक सांगण्याची आवश्यकता नाही. हे युद्ध करणं म्हणजे तुझा असलेला स्वधर्म आहे. या स्वधर्माचा तू त्याग करू नकोस. स्वधर्माचं आचरण जर करशील तर तुला सर्व प्रकारचं सुख प्राप्त होईल. आणि धर्माच्या आचरणाने धर्माच्या परिपालनानेच मानवी जीवनामध्ये सर्वतोपरी सुख प्राप्त होतात. आता धर्माचरणाने सुख कसं प्राप्त होतं या संबंधाचा विचार आणि भगवंताने अर्जुनाला युद्ध सन्मुख करण्याकरता म्हणजे युद्धास प्रवृत्त करण्याकरता पुढे जो विचार मांडलेला आहे तो विचार आपल्याला उद्या पाहायचा आहे. 37व्या श्लोकापर्यंत तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः असं चिंतन दिलेलं आहे. आणि यानंतर आत्मस्वरूपाचं चिंतन झाल्यानंतर जी बुद्धी आहे त्या कर्मयोगाचा विचार अर्थात सांख्य योगाचा विचार व्यक्त केलेला आहे. हा सर्व विचार आपल्याला उद्याच्या सत्रामध्ये ऐकायला मिळणार आहे. आजचं हे चतुर्थ वाङ्मयीन पुष्प ज्ञानोबरायांच्या चरणारविंदी, समस्त संत मांदियाळीच्या चरणारविंदी तसेच परमपूज्य स्वामीजींच्या चरणारविंदी समर्पित करतो आणि माझ्या वाक प्रपंचाला या ठिकाणी मी विराम देतो. आज एक 4-5 मिनिटं अगोदर थांबण्याचं कारण असं की पुढील जो विषय आहे त्या विषयाची व्याप्ती पाहत असताना अत्यंत कमी वेळात 4-5 मिनिटांमध्ये तो विषय पूर्ण होऊ शकणार नाही. म्हणून त्या विषयाची व्याप्ती लक्षात घेऊन तो विषय आपण उद्याला विचारात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओम पूर्णमिदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते
ओम शांती शांती शांती. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्री ॐ राम कृष्ण